पक्षप्रवेश सोहळा झालाय, काय वाटतं, काय सांगणार? छत्रपती संभाजीनगर शहर आणि जिल्हा सामाजिक न्याय विभाग राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार पक्षाच्या वतीने आज आपल्या या शहरामध्ये सामाजिक न्याय विभाग जे पदाधिकारी आहेत त्या पदाधिकाऱ्यांनी गेले अनेक दिवसापासून हे पक्षप्रवेश सोहळ्याची तयारी चालवलेली होती आणि आज आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आगामी महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती या निवडणुकींच्या पूर्व तयारीसाठी आम्ही पक्षाच्या वतीनं अनेक बैठकांचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. त्यातलाच आज या ठिकाणी पक्षप्रवेश मोठ्या प्रमाणावरती अनेक समाज घटकांनी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये पक्षामध्ये प्रवेश केलेले आहेत. काही पदाधिकाऱ्यांना आम्ही नियुक्तीपत्र वाटप केलेलं आहे आणि हेच पदाधिकारी आगामी काळामध्ये ज्या होणाऱ्या निवडणुका आहेत त्या निवडणुकीमध्ये पक्षाची भक्कम बाजू लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी, लोकांशी संवाद साधण्यासाठी, पक्षाची विचारधारा पक्षाची पोहोचवण्यासाठी आगामी काळामध्ये काम करणार आहे. आज जे प्रवेश झाले, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेची नांदी समजायची. पक्षप्रवेश आणि नियुक्तीपत्र, पदाधिकारी नियुक्ती वाटप ही पक्षाच्या संघटनात्मक बाबीची एक प्रक्रिया आहे. ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्रजी पवार पक्षाची विचारधारा ही आदरणीय पवार साहेबांनी गेल्या 40-50 वर्षामध्ये जी जोपासलेली आहे ती आपल्या सर्वांच्या पुढे आहे. आगामी काळामध्ये 59 जाती ज्या एससी कॅटेगरीमध्ये आहेत, सामाजिक न्याय विभागामध्ये जे काम करणारे पदाधिकारी आहेत, हे सगळे जात समूहाचे घटक आहेत. हे घटक अत्यंत सामाजिक प्रतिष्ठा नाही त्यांना. या विभागामध्ये, या घटकामध्ये अनेक असे नागरिक आहेत की त्यांना प्रतिष्ठा नाही, सामाजिक परिवर्तन अजून घडलेले नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून की ज्याला प्रतिष्ठा नाही, आम्ही त्या प्रतिष्ठा नसणाऱ्यांना त्यांच्या आम्ही घरी जाणार आहोत, त्यांच्या समस्या आम्ही ऐकणार आहोत, त्यांच्या अडीअडचणीचा आम्ही त्यांचा आढावा घेणार आहोत या पदाधिकाऱ्याच्या माध्यमातून. आणि सामाजिक परिवर्तन झाल्याशिवाय ही जी मनोवादी प्रवृत्तीवर डोकं काढायला लागलेली आहे, तर विचारधारेची लढाई आहे. आणि सामाजिक न्याय विभाग आगामी काळामध्ये रेशीम बागवाडा विरुद्ध फुलेवाडा ही अशी लढाई होणार आहे. मराठवाड्यामध्ये शरदचंद्र पवार गटाचं अस्तित्व फार काही आशादायक नाही, याकडे आपण कसं बघतो? नाही, तुमच्या माहितीसाठी मी सांगतो, विधानसभेला जरी आमचा पराभव झालेला असेल तरी लोकसभेला जे निकाल आलेले आहेत ते तुम्ही पाहिलेले आहेत. आणि मीडियाच्या माध्यमातून देशाचे नेते, विरोधी पक्षी नेते आदरणीय राहुल गांधी साहेब त्यांनी ज्या पद्धतीने हे सरकार कशा पद्धतीने सत्तेवर आलेलं आहे, ईव्हीएमच्या माध्यमातून सत्तेवर आलं, मताची चोरी केलेली आहे, हे सगळं जगजाहीर आहे. आणि ज्या वेळेस विरोधी पक्षी नेते किंवा विरोधी पक्ष निवडणूक आयोगाला विचारतो की आम्हाला त्याचे पुरावे द्या, आम्ही तुम्हाला पुरावे देतो, त्या पुराव्याची तुम्ही तपासणी करा, की निवडणूक आयोगाकडून त्याची तपासणी केली जात नाही. एवढे पुरावे सादर करून जर तुम्ही का देऊ शकत नाही? लोकशाही आहे ना. पण आज या ठिकाणी अघोषित अशी आणीबाणी आहे, फक्त म्हणायला लोकशाही आहे आणि लोकशाहीच्या नावाखाली हुकुमशाही चाललेली आहे. आपण सामाजिक न्याय विभागाचं काम बघताय, पण महाराष्ट्रात जर बघितलं दोन्ही याला विधान परिषद असेल तर विधानसभा असेल, दोन्हीकडे विरोधी पक्ष पद नाही. याकडे आपण कसं बघतो? ते संविधानाला धरून आहे का? नाही, तुम्ही आतापर्यंत महाराष्ट्र विधानसभेचा आणि विधान परिषदेचा जर इतिहास आपण पाहिला सगळा, लोकसंख्या महत्वाची नाही. तर त्याच्या अगोदर असं पण घडलेलं आहे ना, कमी लोकसंख्या जरी असली तरी सत्तारूढ जी लोक आहेत ते आज लोकसभेमध्ये 400 जागा काँग्रेस पक्षाने जिंकल्या. लोकसभेमध्ये त्यांनी विरोधी पक्ष नेमलाच दिला ना, परवानगी दिलेलीच होती ना. विधानसभेमध्ये, विधान परिषदेमध्ये आज आमच्या जागा कमी आहेत आमदारांच्या, पण विरोधी पक्षाला सुद्धा मान सन्मानाने वागवलं पाहिजे. बरे आकडे कमी असतील. आज या सरकारने काय केलं? हे संविधानिक सरकार नाही. तुम्ही काल बघितलं असेल मनोज जरांगे पाटील साहेबांचं जे हे आहे आंदोलन, न्यायालयाच्या माध्यमातून ते संपवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. सरकार हे हातबल झालेलं सरकार होतं ना, सरकार घाबरलं त्यांना. घाबरलेलं सरकार न्यायालयाचा आधार घेत होतं, न्यायालयाच्या आडून त्यांच्यावर अडवणुकीचे मुद्दे चाललेले होते. म्हणजे आम्ही तर मागणी केलेली होती, मी तर विरोधी पक्ष नेता नेमा म्हणून. 2 विधानसभा, 2 अधिवेशनं पार पडली,
पण त्या दोन्ही अधिवेशनामध्ये विरोधी पक्षनेता मागणी करून सुद्धा त्यांनी नेमलेला नाही. म्हणजे संविधानाप्रमाणे आणि विरोधकांना संविधानानुसार वागवण्याची किंवा त्यांना मान सन्मान देण्याची या सरकारची हे दिसत नाही त्यांच्यामध्ये. म्हणजे येणाऱ्या स्थानिक संस्थेमध्ये आपण स्वबळाची चाचपणी करणार का आघाडी युतीमध्ये भांडणार? नाही, आता या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आमचे वरिष्ठ निर्णय घेतील की आघाडी करायची नाही. आता बैठका सुरू झालेल्या आहेत आणि आम्ही नेतृत्वाला पण असं सांगितलेलं आहे. आदरणीय शशिकांत शिंदे साहेबांनी, आदरणीय आमचे रोहितदादा पवार, वरिष्ठ नेते मंडळी जे सगळे आहेत, त्यांनी काँग्रेसबरोबर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटांच्या नेत्याबरोबर चर्चा सुरू केलेली आहे. चर्चा पुढे चाललेली आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने स्वबळाचा नारा प्रबळ करण्याची त्यांची तयारी सुरू झाली. आणि आमची पण तयारी आहे ना. आता आमची बी स्वबळाचीच तयारी आहे, परंतु नेते मंडळी जे निर्णय घेतील, फायनली निर्णय, त्या चर्चा पुढे स्थानिक स्वराज्य संस्था ही स्थानिक पातळीवर लढल्या जाते, राष्ट्रीय पातळीवर किंवा राज्य पातळीवर नाही. हो. सामाजिक न्याय विभागाच्या गेल्या 20-25 वर्षामध्ये आता विधानसभा झाली, लोकसभा झाली, आता ह्या कार्यकर्त्यांच्या निवडणूक आहेत, पदाधिकाऱ्यांच्या निवडणूक आहेत. आणि सामाजिक न्याय विभागामध्ये जेवढ्या राखीव जागा आहेत त्या ठिकाणी सक्षम असे कार्यकर्ते की जे विचारधारेशी डगमगणारे नाहीत किंवा विचारधारा सोडून जाणारे कार्यकर्ते नाहीत, अशा कार्यकर्त्यांना आपण किती जागांची मागणी करायची? नाही, प्रत्येक जिल्हा परिषदेमध्ये गट आणि गण वेगळे आहेत. महानगरपालिकेमध्ये आता तुमच्या छत्रपती संभाजीनगरमध्ये 11-12 जागा राखीव आहेत. पुणे महानगरपालिकेमध्ये 17-18 जागा राखीव आहेत. प्रत्येक महानगरपालिकेमध्ये राखीव जागेवरती इथं उमेदवार येणारच आहेत ना. असा महाराष्ट्राचा आकडा तुम्हाला कसा सांगता येईल? प्रत्येक महानगरपालिकेत वेगवेगळ्या जागा आहेत. कार्यकर्त्यांना काय आव्हान करणार? कार्यकर्त्यांना या बैठकीच्या निमित्ताने आम्ही सगळे नेते मंडळी, व्यासपीठावरल्या सगळ्या नेते मंडळी, आमचे मराठवाड्याचे अध्यक्ष या ठिकाणी आहेत, लक्ष्मणराव कांबळे साहेबांनी, त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलेलं आहे की जरी विधानसभेला आपल्याला अपयश आलं आणि तुमच्या पुढं मीडियाच्या समोर सगळे आकडेवारी आहे, विधानसभेला अपयश आलं, जनता आमच्या बरोबर आहे. आमची मताची टक्केवारी कमी नाही झालेली. आणि आज महाराष्ट्रामध्ये तुम्हाला मी खात्रीपूर्वक सांगतो, विधानसभेला जे निकाल आले त्याच्या विपरीत निकाल, त्याच्या विरोध निकाल स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये येणार आहेत. कारण या सरकारवरती महिला नाराज आहेत, कामगार नाराज आहेत, उद्योगपती, छोटे छोटे जे लघु उद्योग, छोटे शेतकरी नाराज, आत्महत्या करायला लागलेत. काल जरांगे पाटील साहेबांच्या ज्या पद्धतीने त्यांनी आंदोलन हाताळलं, आज त्या बांधवामध्ये फार मोठी नाराजी आहे. म्हणजे या सरकारवरती कुठलाही घटक खुश नाही. आज तुम्ही पाहिलेलं असेल सोमनाथ सूर्यवंशीच्या प्रकरणामध्ये काय सांगितलं. या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विधानसभामध्ये जे सभागृह आहे, संवैधानिक सभागृह आहे, त्या सभागृहामध्ये त्यांनी अधिवेशनाच्या काळामध्ये सांगितलं की सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू हा अटॅकने झाला, श्वसन विकाराचा त्यांना त्रास होता. आणि मी सोमनाथच्या आईला भेटलो, 5 दिवस मी परभणीमध्ये राहिलो, मी सोमनाथच्या घरी गेलो. विजयराव वाकोडे दलितांचे मोठे नेते, मी त्यांच्या घरी गेलो. सोमनाथच्या आईला मी विचारलं की सोमनाथला कुठला काय आजार होता का? तर सोमनाथच्या आईने मला सांगितलं की कांबळे साहेब, सोमनाथ एक गोळी खात नव्हता, लाठीमध्ये मारलं त्याला, काट्या घातल्या त्याला, न्यायालय तुरुंगामध्ये नाही, न्यायालयीन कोठडीमध्ये मारला तो, पोलिसांनी त्यांना मारहाण केलं. आणि हे सरकार पोलिसाला वाचवण्याची भूमिका घेते. जेव्हा प्रकाश आंबेडकरांनी ही भूमिका घेतली, बाकीच्या संघटनांनी भूमिका घेतली, तेव्हा सर्वोच्च न्यायालयामध्ये गेल्यानंतर या पोलिसावरती गुन्हे दाखल करण्याचे आदेश निघाले. म्हणजे या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तुम्ही कुणाला वाचवताय? पोलिसांना? अहो, ते एक सुशिक्षित होता, LLBचा अभ्यास करणारा विद्यार्थी होता ना. धड धाकट तिथं तुम्ही परभणीमध्ये पोलिसाला आतमध्ये घातलं, लाट्या काट्या घातल्या. मी त्या परभणीच्या जे जखमी झालेले होते त्या माता भगिनीला मी जाऊन भेटलो, हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेतली. आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विधानसभामध्ये सभागृह चालू असताना धडधाकट सांगतात की सोमनाथचा मृत्यू आशेने झालेला नाही. आम्ही ह्यांच्याकडून कुठल्या न्यायाची अपेक्षा करायची? आज महाराष्ट्रामध्ये दलितावरती बघा तुम्ही पेपर काढा, कितीतरी अन्याय अत्याचार झालेले आहेत. काय झालं सोमनाथचं? आज आमच्या पुण्यामध्ये कोथरूडचे प्रकरण घडलं, तुमच्यापर्यंत ते आलेलं असेल. आज 3 मुली एका महिलेला, आपल्या मैत्रिणीला आसरा देतात, ती तिच्या सासरून पुण्यामध्ये आलेली आहे. ती काय पाकिस्तानची अतिरेकी होती का? तिला तुम्ही सहकार्य केलं किंवा आसरा दिला म्हणून त्या 3 मुलीवरती गुन्हे दाखल झालेत.
गुन्हे कुणावर दाखल व्हायला पाहिजे की त्या मुलीचा जो सासरा आहे तो पण माझी पोलीस अधिकारी आहेत, त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे ना. या मुली दलित मुली आहेत, त्यांना तुम्ही वेटीस धरता. आज आमचे नेते रोहितदादा पवार 3 वाजेपर्यंत बसले होते. प्रकाश आंबेडकरांचे चिरंजीव त्यांची मिसेस त्या ठिकाणी बसलेल्या होत्या 3 वाजेपर्यंत. अहो तुम्ही खाली फक्त FIR दाखल करा ना. या गृहमंत्र्यांनी आणि पुण्याच्या पोलिसांनी फक्त FIR सुद्धा दाखल केले. काय मागणी असते लोकांची? FIR पहिला दाखल करा ना. तुम्हाला भारतीय संविधान काय सांगते, राज्यघटना काय सांगते? तुम्ही खाली FIR सुद्धा दाखल करू शकत. तुमच्यावर कोणाचा दाब आहे? म्हणजे तुम्ही नेमके हाय कुणाचे? ते पोलिसीकरण नेमकं कुणाचं चाललंय? आज काय चाललंय पोलिसांचं? कुणाला नेमकं तुम्ही हे करताय? त्या अशा घटनेमुळे या सरकारवरती 18 पगड जाती आज नाराज झालेले आहेत. 18 पगड. आणि ह्यांना सत्तेचा माज आलेला आहे. माज आलाय. आज शेतकरी आत्महत्या करायला लागले. काल तुमच्या माहितीसाठी अजून परत सांगतो की दलित सरपंच आहेत आमच्या, मीनाक्षी सकट म्हणून, श्रीगोंदा तालुक्यामध्ये सुरोडी गाव आहे. मी त्या ठिकाणी जाऊन आलो, त्यांना भेटून आलो. त्या सरपंच म्हणून त्यांनी गावाचा विकास 2 वर्षामध्ये चांगल्या पद्धतीचा मंत्रालयाच्या ठिकाणी जाऊन फंड आणला, विकास कामं केली गावामध्ये. ती विकास कामं तिथल्या जातीवादी गुंडांना बघवली नाहीत म्हणून रात्री 8 वाजता श्रीगोंदा ते सुरोडी गाव आहे मध्ये तरी अशी वस्ती आहे, वस्ती नाही तिथं विरळ जागा आहे, त्या ठिकाणी त्यांना अडवलं, बॅटरी दाबली. त्यांचा मुलगा गाडी चालवतोय, तो मुलगा आहे 8वीला, त्या पाठीमागे बसलेल्या होत्या आणि त्यांच्या डोळ्यावर बॅटरी दाबून गाडी थांबवून पेट्रोल टाकून गाडी तिला काडी लावली. आज त्या भाजल्या, तो मुलगा भाजला थोडा, ती गाडी तर जळून खाक झाली. आज आम्ही त्या ठिकाणी गेलो, अनेक संघटनांनी मागणी केली. मी तिथले API असतील, महाराष्ट्राचा बिहार होतो, महाराष्ट्राचा बिहार त्याची वाटचाल सुरू झालेली आहे आणि ते तुमच्या समोर सगळ्यांसमोर आहेच ना. सेंटर आहे सेंटर आहे आणि मी स्ट्रगल केलेला आहे. मी मार्केटिंग केलेली. तर इथे जे संस्था आहे बाकीचे मी कामगाराचे फॉर्म भरते आणि जवळपास 3,500 माझी संख्या आहे. मुख्य लोकांची असंख्य लोकांना ते फक्त मी माझ्या एका फोनमध्ये ते लोक आले आणि टायमाच्या अभावी मी त्यांना भरपूर लोकांना आणि माझा आज फक्त झाला आहे. पार्टनर आहे आणि माझं अशी ओळख झाली आहे की या राजकारणी माझं CSC सेंटर होतं. मी एक कामगाराचा फॉर्म भरला होता. मी कामगाराचा फॉर्म भरला होता. तर मग मी माझ्या ग्रुपला त्या देखील ऍड होत्या. मी काय करायचे, माझी पब्लिक माझ्या ग्रुपवर फोटो टाकायचे. मी माझं ते बघितलं, मला फोन केला, माझं ते बोलल्या मॅडम तुम्ही काम चांगले करताय, त्यांनी मला प्रोत्साहन दिलं. त्यांची आभारी आहे, आभारी आहे, करणारे सर आहेत, आभारी आहे. माझे ज्येष्ठ नेते आंबे सर यांनी पण मला खूप सहकार्य केले आणि सगळे आणि सर्वप्रथम आपल्या सर्वांचं मी हार्दिक अभिनंदन करतो. तुम्ही मला 40 वर्ष झालेलं आहे. तर यामध्ये मला असं विशेष सांगायचं आहे, आजपर्यंत मी राजकारण हे क्षेत्र मला माहीत नव्हतं, परंतु आम्ही जे कस्टमरला जे आमच्याकडे येतात, कामगाराचे फॉर्म वगैरे भरतात, त्यांच्या व्यथा ऐकल्या जातात. त्यांना कुणाला लेकरांच्या शिक्षणाला पैसे लागतात, लग्न कार्याला पैसे लागतात, तर ते माझ्या अनुषंगाने मी त्यांचे फॉर्म वगैरे भरतो. आमचं असं कार्य चालू असताना मनीषा मॅडम आमच्या संपर्कात आल्या. त्यांच्या सिस्टरचा फॉर्म ॲज इट इज तीच कंडिशन, परंतु त्यांनी आम्ही जेव्हा कुठले कार्यक्रम करतो त्याचे फोटो काढतो. ते फोटो काढल्याच्या नंतर आम्ही मॅडमला फॉरवर्ड केले. तर मॅडमनं आम्हाला थोडं त्याबद्दल गायडन्स केलं की जर तुम्ही एवढ्या गोष्टी करता, समाजासाठी करता, सगळे लोक तुमच्या मागं आहेत, तर ह्या गोष्टी तुम्ही पुढे या, त्यांच्यासाठी करा आणि तुम्हाला आमच्याकडून आमचे जे पक्षश्रेष्ठी आहेत, जसे की कांबळे साहेब आहेत, ते पक्षश्रेष्ठी तुम्हाला भरपूर ठिकाणी मदत करतील.
या अनुषंगाने जसं मनुष्य मॅडमनं आम्हाला गाईडलाईन केलं, त्यानंतर आमच्या ललिताताई मगरे मॅडम आहेत, यांनी आम्हाला खूप सुंदर गाईडलाईन केलं. नाही तर या संदर्भात मी कधी विचारही नव्हतं केलं की मी राजकारण क्षेत्रात येईल. परंतु त्यांनी आज आमच्यावर एवढी मोठी जबाबदारी टाकलेली आहे, तर या जबाबदारीचं मी व्यवस्थितपणे ते पार पाडेल आणि त्यांना ते ट्रस्ट देतो मी की इथून पुढे माझी जे काही कार्य आहे ते त्यांच्या अनुषंगाने मी व्यवस्थित, आणि जो समाज आहे त्यांना प्रत्येकाला मी त्यांचा जो त्यांना पाहिजे हे त्यांच्यापर्यंत देण्याचा प्रयत्न करेन. पक्षाने आपल्या